मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्री जोरदार पाऊस झालेला आहे। मुलुंड, अंधेरी, घाटकोपर आणि पवई परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। काल संध्याकाळी पावसानं सुपर कमबॅक करत जोरदार वाऱ्यासह तुफान बरसायला सुरुवात केली। मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई, अंधेरी, मालाड, मीरा रोड, बांद्रा या भागामध्ये दमदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळेच पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मुंबईकरांना हवेतला गारवा आणि वातावरणातला बदल हा अनुभवायला मिळाला। तर राज्यभर येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। तिकडे तळकोकणात सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे। सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला असून कणकवली, दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि मालवणमध्ये जोरदार सरी बरसत आहेत। येत्या 24 तासांमध्ये इथं मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय। एकीकडे वरुण राजा चांगलाच कोसळतोय तर दुसरीकडे राज्यभरामध्ये दुर्घटनांचं सत्र मात्र सुरूच आहे। पनवेलच्या उमरोली गावामध्ये पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आलेलं आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं अग्निशमन दलानं या तरुणाला वाचवण्यात यश आलंय। अजय सिंग असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा झारखंडचा आहे। दुसरीकडे जुन्नरमध्ये एका वृद्ध महिलेला युवकांनी पाण्यामध्ये बुडण्यापासून वाचवलंय। जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी इथं ही घटना घडलेली आहे। लक्ष्मीबाई गंगाराम ढवळे या भागेश्वर मंदिराजवळील छोट्या पुलावरून जात असताना चक्कर आली आणि त्या पाण्यामध्ये पडल्या। काही महिलांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानंतर स्थानिक तरुणांनी या महिलेला वाचवलंय। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे गंगापूर धरण हे 75% भरलंय। गोदावरी, दारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गंगापूर धरणातून सकाळपासून 2078 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं सोमेश्वर धबधब्यानं आता रुद्रावतार धारण केल्याचं चित्र दिसतंय। धोधो वाहणाऱ्या या धबधब्याजवळ धोकादायक पद्धतीनं किनारी उभं राहून आणि धबधब्याच्या अगदी जवळ उभं राहून फोटो आणि सेल्फी घेताना पर्यटकांनी गर्दी केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। गोव्याच्या मांडवी नदीतील 6वा कसिनो असलेल्या MV लकी 7 या जहाजावरून चौघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। हार्बरवरून मांडवीला आणलं जात असताना जोरदार वाऱ्यानं हे जहाज मिरामार समुद्रकिनारी रुतून बसलं। किनाऱ्यापासून केवळ 100 मीटर अंतरावरती वाळूच्या पट्ट्यामध्ये हे जहाज रुतलं होतं। जहाजावरील 17 कर्मचाऱ्यांपैकी 4 जण यामध्ये जखमी झाले। तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांच्या सहाय्यानं त्यांची जहाजावरून सुटका केली आहे। तर MV लकी 7 नावाचं हे कसिनो होतं आणि या जहाजामध्ये अडकलेल्या 4 जणांना तटरक्षक दलाच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे। समुद्रकिनाऱ्यापासून अगदी 100 मीटर पर्यंत हे आतमध्येच होतं। 4 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत।